प्रियजन हो, मी तुम्हाला येशूच्या नावाने अभिवादन करतो. येशू ख्रिस्त आज तुमच्या आयुष्यात एक चमत्कार करणार आहे. तुम्हाला माहित आहे का तो कोणता चमत्कार आहे? तो तुम्हाला आनंदी करणार आहे. तुमचा आनंद कमी झालाय ना, त्याला हे कसं कळतं? येशूला सगळं काही माहित आहे. तुमच्या हृदयातील आणि घरातील आनंदावर परिणाम झाला आहे. तुम्ही अस्वस्थ आहात, विचारता आहात माझ्याच बाबतीत असं का होतंय? काहीतरी तुमच्या आनंदावर परिणाम करताय, नाही का? परमेश्वर म्हणतो, मी आज तुला आनंदी करीन. तो आनंद आज आत्ताच येणार आहे. यिर्मया 31:13 मध्ये परमेश्वर म्हणतो, मी त्यांचा शोक पालटून तेथे आनंद करीन. मी त्यांचे सांत्वन करीन. त्यांच्या दुःखानंतर त्यांनी आनंद करावा असे मी करीन. तो हे तुमच्यासाठी सांगतो आहे. मी माझ्या मुलांना आनंदी करीन. मी माझ्या मुलाला आनंदी करीन. येशू हे तुमच्याबद्दल सांगतो आहे. आपल्या आनंदावर काय परिणाम करतो? एक म्हणजे शोक. कशा तरी शोक तुमच्या मनावर परिणाम करतो. तो शोक तुमच्या गरजेचा, आजारपणाचा, मुलांचा, कुटुंबातील त्रासाचा असू शकतो. कामाच्या ठिकाणी समस्या, व्यवसायात नुकसान किंवा काही परिस्थितीमुळे असू शकतो. काहीतरी तुम्हाला दुःख देत आहे. येशू म्हणतो, मी तो शोक बदलून टाकीन. मी तुमचा शोक आनंदात बदलून टाकीन. परमेश्वर असे वचन देतो, तुमचा शोक निघून जाईल. आज एक चमत्कार घडेल, म्हणूनच तो तुमच्याशी बोलतो आहे. दुसरे म्हणजे परमेश्वर म्हणतो, मी तुला दिलासा देईन. तू जखमी झाला आहेस, तुझे हृदय जखमी झाले आहे. कोणीतरी तुला जखमी केले आहे. कोणीतरी तुझ्यावर आरोप केले आहेत आणि तू जे केले नाहीस त्यासाठी तुला दोष दिलाय. तुझे हृदय जखमी झाले आहे. परमेश्वर म्हणतो, मी तुला दिलासा देईन. मी तुला तसाच दिलासा देईन जसा आई आपल्या मुलाला दिलासा देते. परमेश्वर म्हणतो, मुला, मी तुला दिलासा देईन. मी तुझ्या जखमा बऱ्या करीन. परमेश्वर तुझ्याशी असे म्हणतो. पुढे परमेश्वर म्हणतो, तुझं दुःख दूर होईल. तुझे हृदय अस्वस्थ आहे, हल्लेले आणि गोंधळलेले आहे. अहो, हे इतकं त्रासदायक आहे आणि मला काय करावं हेच कळत नाही. परमेश्वर म्हणतो, मी तुला आनंदी करेन. परमेश्वर एक चमत्कार करणार आहे ज्यामुळे तू आनंदी होशील. तो तुझे दुःख, जखमा आणि शोक दूर करून तुला आनंदी करेल. म्हणूनच त्याने स्वतःला क्रुसावर खेळवून घेण्यासाठी समर्पित केले. त्याने आपलं दुःख आणि जखमा क्रुसावर घेतल्या. त्याने आपले त्रासही सहन केले. त्याने क्रुसावर दुःख अनुभवलं आणि तो मरण पावला व पुन्हा जिवंत झाला. हे तुझ्यासाठीच आहे. मुला, मी तुझ्यासाठी खूप त्रास सहन केला. मी तुझं दुःख बदलून टाकेन. मी तुला आनंदी करीन. घाबरू नकोस. तो असं म्हणतो, प्रभू, माझ्या हृदयातील दुःख दूर कर. मला दिलासा दे आणि माझा त्रास दूर कर. मला आनंदी कर. 1 मिनिट प्रार्थना करा. तुमचा हात हृदयावर ठेवा. पिता, कृपया या मुलाकडे पहा. ते दुःखी दिसतात. ते जखमी आणि त्रस्त आहेत. तुम्ही असं सांगितलं नाही का की तुम्ही हे सगळं बदलून त्यांना आनंदी कराल? येशूच्या नावानं ही सगळी गोष्ट दूर जाऊ दे. शोक दूर जाऊ दे, दुःख दूर जाऊ दे आणि आनंद येऊ दे. येशूच्या नावाने बदल होऊ दे. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.